गोम संगतीन गोम मी तर माझ्या गोमूची गाणी म्हणतोय. हा नाकतोडा कशाला आला म्हणजे? ठीक आहे आदा, कान साबूत आहे माझं. वय गोमूची सपना बघतोस आहे ना, तर माझी मुलं हो विसरू नकोस. होय घे बाय होय. आणि आता मला उठल्या सुटल्या मरपर्यंत हच ऐकावं लागणार आहे. नाही क्या, सगळं सोपलंय आता. आपलं प्रेम पुन्हा एकदा हरलं. लोकांना आपलं सुख का बघवत नाही र? तू असं मला घाबरवू नको, काय तर नीट सांग. मी आत्याकडे मुंबईला राहाया होता ना, तिच्या मुलाचं स्थळ आलाय. हो एवढंच ना? मग आता 4 वर्षात तुला किती स्थळं आली अशी? नाही क्या, ह्या वेळची परिस्थिती वेगळी आहे. स्थळ घरातलंच आहे. आणि आयन मला न विचारता होकार कळवला नाही. अगो आपण करू गो काहीतरी. मला वाईस टाइम दे निसता. रडू नको रडू नको. चल आज घराशी चल, मला कोबर चहा आणि खारं द्यायचं. चल. देवा बघतोस आहे ना र, कोण नाही राहिलं माझं या जगात. तर जरा वाचा फोडशील देवाना समजेल काय तर. हा बोल काय तर सोयपणी. आपण सगळं कातकरी असताव ना, तर पग्याच्यानी माझ्या यंगावर 2-2 पोरा फिरली असती यावर. म्हणजे तू पिक्चर बघून आलेला आहेस. कुठला बघितला? रामलखन का नगीना? नाही का नसेल. अरे प्रेम आमची परीक्षा घेते, परीक्षा. परीक्षा म्हणजे मराठी आहे. हात गेला चोलीत बघितलास का मुका दे मुका बघितलास? कुठला? तुला जोक कसं काय सुचतात रे? हा, मी एक विचार केलाय. कुठला? मी पग्या संगती पळून जाणार आहे. प्रेम करणाऱ्यांच्या मनाचा विचार कोणच करीत नाही. त्यांना दुरावला की लोकांना काहीतरी पुण्याचं काम केल्यासारा वाटतो. प्रेम खरा आहे का खोटा आपण लोकच ठरवतात. प्रेम करणाऱ्यांना कायच करून देत नाहीत. लोकच निर्णय घेतात आणि त्या निर्णयात प्रेम करणारी नाचत राहतात. येड लागून मेलं असतं तर बरं झालं असतं. पण आता एकेशिवाय लांब जाणं नाही सहन होणार मला. मी जाऊन जीव देता कुठंतरी. दिदे मुस्कट रंगव ना, असं काही उलटा सुलटा विचार जरी मनात आणलास तर.